खरीप 2025 मध्ये ओल्या दुष्काळानं शेतकऱ्याचं अतोनात असं नुकसान झालं होतं. कुणाची जमीन खरडून गेली होती, गुरं, गाई, गोठा सगळं वाहून गेलं होतं. अनेक घरातला करता पुरुष आपला शेतकरी राजा त्या पावसाच्या पाण्यामध्ये महापुरामध्ये वाहून गेला होता. अशा वेळीस काही लोकप्रतिनिधी समोर आले होते, मात्र सरकार नावाची यंत्रणा गेंड्याचं कातडं धारण करून गप्प पडून राहिली होती. जेव्हा प्रचंड ट्रोलिंग झालं त्यावेळेस हे बिळातून बाहेर आले. बिळातून बाहेर आल्यानंतर यांनी घोषणा केली 32,000 कोटीच्या पॅकेजची. त्या 32,000 कोटी पैकी 17,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांना लवकरच आम्ही विमा देऊ अशा पद्धतीची वल्गना केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. त्याचं पुढं काय झालं त्यावर बोलूया. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता आम्ही दररोज व्हिडिओ करतोय, कुठल्या ना कुठल्या शेतीच्या टॉपिकवर आमचा व्हिडिओ असतोय. खाली कमेंट्स येते, ते पीक विम्याचं काय झालं तेवढं सांगा. पीक विम्याचं सरकार विसरलं काय, तुम्हाला विसर पडला काय, असं शेतकरी कमेंट्स मध्ये बोलतात. आता काही अपडेटच आली नाही तर आपण त्याबद्दल सांगावं तरी काय असा प्रश्न पडतो. मात्र शेतकऱ्याला आशा लागली की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय की 17,500 रुपयाप्रमाणे तुम्हाला पीक विमा देणार आहे आणि म्हणून तो बिचारा त्या 17,500 रुपये हेक्टर प्रमाणे किंवा त्यापेक्षा जास्त आपल्याला पीक विमा मिळणार याची वाट बघतो आहे, आशा त्याला लागली आहे. पण त्याला काय माहिती आहे की सरकार बोलाचाच भात बोलाचीच कडी, जेवून या कोण तृप्त झाला अशा पद्धतीचा आहे. म्हणजे राजा उदार झाला, हाती भोपळा दिला असा या मुख्यमंत्र्यांचा कारभार आहे. या मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली की 17,500 रुपयाप्रमाणे हेक्टरी आम्ही पीक विमा देणार, मात्र ऍक्च्युअल कंडिशन तशी नाहीये. हा विमा वैयक्तिक लाभ नाही, हा विमा मंडळा आधारित आहे. म्हणजेच काय की तुमच्या मंडळाचं जे काय उत्पादकता आली त्यानुसार मंडळातील सर्व पीक विमा काढलेल्या पीक विमा धारक शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. पहिले काय होतं तर ट्रिगर होते, स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती किंवा काढणी पश्चात नुकसान यासाठी तुम्हाला पहिले वैयक्तिक विमा मिळायचा. तो आता वैयक्तिक विमा मिळणार नाहीये. त्यामुळं शेतकऱ्यांना असं वाटतंय की माझं 100% नुकसान झालेलं आहे आणि मला आता 17,500-20,000 रुपये हेक्टर प्रमाणे त्यापेक्षा जास्त विमा मिळणार आहे. तर दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की शेतकरी राजा ते सगळं खोटं आहे, मनातलं काढून टाक, सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. सरकारनं फक्त तेव्हा जे प्रचंड ट्रोल सरकार होत होतं की इतका ओल्या दुष्काळानं महाराष्ट्र हे होतो आहे, हळहळत आहे, आणि फडणवीस मुख्यमंत्री काय करतात, एकनाथ शिंदे काय करतात, तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टीला कुठेतरी थांबवण्यासाठी, स्वतःचं ट्रोलिंग थांबवण्यासाठी ते 32,000 कोटीचं पॅकेज फसवं घोषित केलं आणि त्याच्यामध्ये 17,500 रुपये हेक्टरी विम्याची त्या ठिकाणी तरतूद केली किंवा ती घोषणा केली, ती वल्गना केलेली आहे. प्रत्यक्षामध्ये तशा पद्धतीनं विमा मिळणार नाही, मंडळावर आधारित विमा मिळणार आहे. वैयक्तिक कितीही नुकसान झालं त्याचा विमा मिळणार नाही. मंडळाचं ज्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सगळं सरासरी काढून विमा दिला जाणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर जानेवारीमध्ये पीक विमा जमा होणार, फेब्रुवारीमध्ये पीक विमा जमा होणार, डिसेंबरमध्ये आकडेवारी पाठवलेली आहे. डिसेंबर गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, अद्यापपर्यंत पीक विमा खात्यात नाही आला. तटपुंजा येणार आहे, पण तो तटपुंजा पीक विमा का होईना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ द्या. कारण की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब सांगतात, ज्या पद्धतीनं फडणवीस साहेब सांगतात, ज्या पद्धतीनं शिवराज सिंग चौहान सांगतात, यांच्या तिघांमध्ये एकच साम्य आता मला दिसायला लागलेलं आहे. ते म्हणजे यांच्या तिघांमध्ये फेकण्याचा स्पीड जबरदस्त आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी वाटोळं होत आहे. ते केंद्रीय कृषी मंत्री लोकसभेमध्ये वल्गना करतात की किसान को 12% ब्याज दिया जाएगा अगर पीक विमा कंपनी ने हफ्ता डालने में या विमा वितरण करने में लेट किया तो. फडणवीस म्हणजे राज्य सरकारनं जर का विमा हप्ता द्यायला लेट केलं तर राज्य सरकारला सुद्धा 12% व्याज लावू आणि हे व्याज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकू. म्हणजे कुठलीही परिस्थिती आली की फक्त गोल गोल बोलायचं, फिरवायचं, चाटा मारायच्या, पत्रकारांना खुश करायचं, असलेल्या पब्लिकला खुश करायचं, आणि वस्तुस्थिती मात्र प्रचंड वेगळी आहे. त्यामुळं जे शेतकरी पीक विम्याची वाट बघत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की पीक विमा तुम्हाला खूप तटपुंजी अशी मिळणार आहे. तुम्हाला 17,500 रुपयाप्रमाणे मिळणार नाही, कारण की ज्या प्रमाणात उत्पादकता कमी दिसायला पाहिजे होती त्या प्रमाणात ती उत्पादकता कमी दिसलेली नाही.
त्याच्यामध्ये जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं की 200 काहीतरी 50 का काहीतरी पूर्णतः बाधित 29 अंशतः बाधित हे जे तालुके आहेत, तर या तालुक्याची उत्पादकता सुद्धा जास्त दिसलेली आहे. त्याच्यामुळं यांचं जे तांत्रिक उत्पादन आहे, यांचं जे पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादन आहे, या सगळ्या फक्त गोल गोल फिरवायच्या आणि यांच्या मंत्र्यांना, यांच्या अधिकाऱ्यांना पीक विम्याचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल पर्सेंटेजचा त्याच्यातला, यासाठीचा सगळा प्रयत्न आहे. मात्र शेतकरी राजा यांच्या मागे पळू पळू मरतो आहे, याचं प्रचंड वाईट वाटतं आहे. जी मागच्या वर्षीपर्यंतची पीक विमा योजना होती ती चांगली होती, त्यातनं शेतकऱ्यांना पैसा मिळत होता. मात्र आपला मुख्यमंत्री विधानसभेमध्ये उभा राहतो आणि सांगतो की जी योजना चांगली होती ती वाईट कशी आहे हे विधानसभेमध्ये पटवून दिल्या जातं. पीक विमा योजना जी ट्रिगरवाली होती, ज्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान, प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणं अशी ट्रिगर होते, त्यातनं शेतकऱ्यांना पैसे मिळत होते. तर ही योजना कशी वाईट होती असं मुख्यमंत्री विधानसभेमध्ये सांगत होते. आणि जी आता योजना आणली आहे, फक्त यामध्ये एकच ट्रिगर आहे ज्याचा कोणालाच फायदा नाहीये, ती योजना कशी चांगली आहे अशा पद्धतीने मुख्यमंत्री विधानसभेमध्ये सांगत होते. पण आमच्या जवळ ना आंदोलन राहिलंय ना शेतकऱ्याचा दबाव गट राहिलाय, त्यामुळे आमच्या हाती राहिलंच नाही काही. हे फेकू लोक आमच्या नशिबी मारतील ते आम्ही घेण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाहीये. 10 लाख 11 लाख कोटी पर्यंत या राज्याचं कर्ज गेलेलं आहे. हे राज्य दिवाळखोरीकडे चाललेलं आहे, याचं कोणाला काही सोयीसुतकच नाहीये. शेतकऱ्यांचा वाटा शेतकऱ्याला मिळत नाही याचं कोणाला सोयीसुतक नाहीये. विधान भवनामध्ये आम्ही विरोधी पक्ष ठेवलेच नाहीत आणि ते आमच्याविषयी बोलतच नाहीत. बोलले तरी त्यांना सिरियसली घेतलं जात नाही, कारण की त्यांची संख्याच नाहीये. खूप वाईट आणि विचित्र परिस्थितीतून सगळ्या शेतकरी जातो आहे. येणारे दिवस शेतकऱ्याचे याच्यापेक्षाही बेकार असणार आहेत. म्हणजे पब्लिकली मुख्यमंत्री काही घोषणा करतोय, हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, पण वास्तुस्थिती काय आहे, ऍक्च्युअल मध्ये काय आहे, तर काहीच नाही खात्यात. आमच्या 3-4 महिने झाले, ना केंद्र ना राज्य, नुसतंच फक्त आमच्या वतीनं सगळं झालंय, त्यांच्या वतीचं राहिले. पोर्टलमध्ये प्रॉब्लेम, पोर्टल नीट झालं. अरे काय लावलाय धंदा, किती खेळणार तुम्ही त्या शेतकऱ्याच्या आयुष्याशी. थुये तुमच्या व्यवस्थेवर आणि तुमच्या या यंत्रणेवर. धन्यवाद.